सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सत्रामध्ये आज मी श्री क्षेत्र बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील जे वनदेव आहे या ठिकाणी आलेलो आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं 10 दिवसांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ते ठिकाण म्हणजेच वनदेव। या वनदेवाच्या ठिकाणी 4 स्थान आहेत। या ठिकाणी बोर्ड हे लिहिलेलं आहे। 1 अवस्थान स्थान, 2 माधवी स्थान, 3 भिडी आसन स्थान, 4 परिश्रय स्थान। अशा पद्धतीचं या ठिकाणी 4 स्थान आहे। पैकी आपण हे सध्या अवस्थान स्थान जे आहे ते आपण वंदन करत आहोत। या साईडला इकडे हे अवस्थान स्थान। त्याच्यानंतर या ठिकाणी जे दाखवले 2 नंबरचं स्थान, इथे आहे माधवी स्थान। क्षेत्र बेलापूर येथे आपल्याला यायचं कसं? बेलापूर हे गाव श्रीरामपूर अहमदनगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस 6 किलोमीटर अंतरावर व राहुरी साखर कारखान्याहून 12 किलोमीटर अंतरावर, अहमदनगर पासून बेलापूर 60 किलोमीटर अंतरावर, सोनईहून 43 किलोमीटर अंतरावर आहे। दौंड मनमाड लोह मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून 6 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे। श्री क्षेत्र बेलापूर येथील वनदेव हे स्थान बेलापूर बुद्रुक गावच्या दक्षिणेस 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर सातभाई वसाहतीत चांदेगाव ब्राह्मणगाव रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे। वनदेव येथील स्थान क्रमांक 18 अवस्थान स्थान। हे स्थान सातभाई वसाहतीत चांदेगाव ब्राह्मणगाव रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे। सर्वज्ञांच्या वेळी येथे वनदेवाचे देऊळ होते। त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय। या स्थानाची लीळा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात बेलापूरहून येथे आले। त्यांचे या ठिकाणी 10 दिवस वास्तव्य होते। उत्तरार्ध लीळा 581 स्थानपोथी।
स्थान क्रमांक 19 मादने स्थान। हे स्थान अवस्थान स्थानाच्या आग्नेयेस आहे। स्थानपोथी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं 10 दिवसांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ते ठिकाण म्हणजेच वनदेव। या वनदेवाच्या ठिकाणी 4 स्थान आहेत। या ठिकाणी बोर्डही लिहिलेलं आहे। 1 अवस्थान स्थान, 2 मादने स्थान, 3 भिडी आसन स्थान, 4 परिश्रय स्थान। अशा पद्धतीचं या ठिकाणी 4 स्थान आहे। पैकी आपण हे सध्या अवस्थान स्थान जे आहे ते आपण वंदन करत आहोत। या साईडला इकडे हे अवस्थान स्थान। त्याच्यानंतर या ठिकाणी जे दाखवले 2 नंबरचं स्थान, इथे आहे मादने स्थान आणि 3 आणि 4 जे स्थान आहेत ते आपण तिकडे जात आहोत। तिकडे पुढे येईल ना? हो। हो। आता आपण स्थान क्रमांक 3 आणि 4 जे वनदेवाचं आहे तिकडे चाललोय। सध्या बांधकाम या स्थानाचं चालू आहे। याही साईडला नव्याने बांधकाम चालू आहे आणि इकडे पाठीमागं आपल्याला हे मंदिर दिसत आहे। अतिशय सावकाश दाखवायचं। आता आपण भिडी आसन स्थान जे आहे तिकडे निघालेलो आहे। अतिशय भव्य बांधकाम सध्या चालू आहे। काही दिवसानंतर हेही काम पूर्ण होऊन जाईल। बापरे बापरे, अति भव्य काम आहे। हे जे आहे सभागृह आहे का? पूर्ण हॉलच आहे तो सगळा। हो का? बरं। आणि इथे स्थान आहे का? हो हो। हे परिश्रय स्थान आहे। सध्या इथे बांधकाम चालू असल्यामुळे सध्या या स्थितीमध्ये आहे परिश्रय स्थान। काम चालू आहे सध्या। हे कोणतं भिडी आसन स्थान आहे ना इकडचं? हे इकडचं हो हो। बर। दंडोत प्रणाम दादा। आता हे भिडी आसन स्थान कुठे आहे आम्हाला दाखवा जरा। सध्या काम चालू आहे पण कुठून आहे? भिडी आसन स्थान इथनं हा इथपर्यंत, हा, आणि इकडनं असं सरळ या विटापर्यंत असं आहे ते। ओके। रेड कॉन्क्रीटची हाईटच्या बरोबरीला स्थान आल्यामुळे ते आता सध्या दिसत नाहीये। हा हा हा। पण जेव्हा काम होईल सुरळीत तेव्हा आपण ते बनवून घेणार आहोत, ओटा बनवून घेणार आहोत। दंडोत प्रणाम। आज आपण श्री क्षेत्र बेलापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अनेक स्थान आहे। त्यापैकी मध्ये जी नदी आहे ती आहे प्रवरा नदी। प्रवरा नदीच्या उत्तर काठावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अनेक स्थान आहेत आणि दक्षिण काठावरही 4 स्थान आहेत जे वनदेव अशा पद्धतीने स्थान समजलं जातं। सर्व सद्भक्तांनो, आपण गंगेच्या तीरावरती अनेक स्थान वंदन केलेले आहेत, पण जे बेलापूर येथील स्थान आहेत काळाच्या ओघामध्ये अनेक स्थान हे अनुपलब्ध आहेत। म्हणून मी या प्रवरा नदीच्या किनारी
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची ज्या ठिकाणावरून भ्रमंती झालेली होती तो परिसर मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे। बेलापूर हे एक गाव आहे। अतिशय पुरातन ऐतिहासिक महत्त्व या बेलापूर गावाला आहे। श्रीरामपूरच्या आधी हे बेलापूर लागतं आणि हे बेलापूर या ठिकाणी अनेक मंदिरे या ठिकाणी हेमाडपंथी वगैरे आहेत। अनेक वास्तुकला या गावामध्ये आहेत। आपल्याला या साईडला ही प्रवरा नदी आपल्याला दिसत आहे। सध्या पाऊस पडल्यामुळे बऱ्यापैकी प्रवरा नदीला देखील पाणी आलेलं आहे। या ठिकाणची अनुपलब्ध स्थाने: 1. जगतीच्या दारवठ्याच्या उत्तरेकडील लिंबाच्या उत्तरेचे नाथोबा भेटी स्थान। 2. देवळाच्या उत्तर पौडी लगतचे लहान देवळातील आसनस्थान। 3. आदित्याच्या देवळातील अग्नेयेचे मळ्यातील विहरण स्थान। 4. प्रवरा नदीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाखालील आसनस्थान। 5. प्रवरा नदीच्या वाळवंटातील आसनस्थान। बेलापूर गावच्या पूर्वेचे सिद्धनाथाच्या देवळातील आसनस्थान। 7. सिद्धनाथाच्या देवळाच्या आवारातील भैरवाच्या देवळातील दुपारचा पूजा अवसर आरोपणा तथा आसनस्थान। 8. सिद्धनाथाच्या देवळाच्या आवारातील सोमनाथाच्या देवळाच्या अंगणातील मादने स्थान। 9. सिद्धनाथाच्या देवळाच्या उत्तरेचे परिसर स्थान। 10. सिद्धनाथाच्या देवळाच्या जगती बाहेरील ईशान्य कोपऱ्या जवळचे प्रवरा नदीच्या काठावरील लिंगाच्या देवळातील आसनस्थान। 11. लिंगाच्या देवळाच्या पूर्वीचे मलीनाथाच्या देवळातील आसनस्थान। 12. वनदेव येथील देवळाच्या पश्चिमेचे भिडी आसनस्थान। 13. परिसर स्थान। बेलापूरची एकूण स्थाने 32 आहेत। वासनाभेदाचे स्थान 1। प्रणाम दादा, काय नाव आपलं? माझं नाव हितेश बिडकर। हितेश दादा बिडकर, जे वनदेव स्थानावरती आहे आणि आजची जी काही शूटिंग आहे स्थानाची माहिती आहे त्यांनी दिलेली आहे। आज पवार गुरुजींच्या बरोबर तुम्हाला आज कसं वाटलं दादा? आज छान वाटलं, एकदम व्यवस्थित माहिती देतात पवार गुरुजी, पवार सर थोडक्यात। आणि त्यांनी आज पूर्ण या बेलापूरचे जे पंचक्रोशीतील स्थान आहे आपले श्री चक्रधर मंदिर बेलापूर किंवा श्री दत्त मंदिर वनदेव या दोन्ही स्थानांची आज पूर्ण माहिती वगैरे घेतलेली आहे। एकदम छान प्रकारे अशी माहिती वगैरे घेतलेली आहे। त्यांनी सगळं व्यवस्थित ते हे करतायत। दंडवत प्रणाम। या माहितीसाठी आपण खूप मोलाची मदत केलेली आहे। दंडवत प्रणाम। सर्व सद्भक्तांनो, मला ज्याने प्रेरणा दिली तसे माझे सर्व गुरुवर्य, तसेच वासनिक भिक्षुक, आपण सर्व चॅनल पाहणारे सर्व बंधू भगिनी, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे महाराष्ट्रातील सर्व स्थान आपण वंदन केलेले आहेत। त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरीलही स्थान आपण वंदन केलेले आहेत। जे पोथीमध्ये जे काही उल्लेख आहे ते दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता आणि एक मनामध्ये एक इच्छा होती, एक संकल्पना होती की हे जे काही स्थान आहे आपण सर्वांना व्यवस्थित दर्शन घडवू आणि परमेश्वराने हे कार्य पूर्ण केलेले आहे। महाराष्ट्रातील आपण सर्व स्थान वंदन केलेले आहेत आणि तुम्हाला एक विनंती आहे की मी जे काही स्थान केलेले आहेत यातून काही स्थान चुकून राहिलेले आहेत का? कारण जेवढे पोथीमध्ये होते स्थान तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छोटासा, आणि तेही परमेश्वराने करून घेतलेले आहे। आणि हे कार्य करून घेत असताना कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, निर्हेतुकच हे कार्य माझ्या पद्धतीने मी केलंय। बऱ्याच ठिकाणी एकटाच गेलो, कधी गाडीवर असेल, कधी पायी असेल, किंवा कधी जे वाहन मिळेल तेही करत गेलो।
त्यातली त्यात दुर्मिळ जे काही स्थान आहे ते खडकुलीचे स्थान देखील मी दाखवण्याचा प्रयत्न केला. बाईग्राम असेल, उज्जैन असेल, बद्रिक आश्रम असेल, तेवढंच नाहीये तर गुजरात मधील भलोज येथील स्थान देखील वंदन घडवलेलं आहे. आणि हे करत असताना माझ्या गुरुबंधूचा, भगिनीचा, तपस्विनीचा, साधू संताचा, जे आपल्या माझ्यापैकी जे काही इतर सद्भक्त आहे, स्थान वंदन करत असताना माझ्याकडून काही जर चुकलेलं असेल, काही अविधी जरी घडलेला असेल तरी सर्वांनी मला माफ करावं. हे मी या ठिकाणी प्रायचित्त करत आहे. मी या ठिकाणी दंडवत घालत आहे. आणि नकळत माझ्याकडून काही चुका झालेल्या असेल, परमेश्वरा मला ते माफ करावे. श्री चक्रधर स्वामी की जय.